बघा इथे तुम्हाला व्ह्यू दाखवतो, एक नंबर व्ह्यू आहे. इथे वाव, हे घ्या व्ह्यू, नाईस, एकदम बोट वगैरे सुंदर व्ह्यू आहे. हा बघा, चला तर मंडळी, फायनली आता इथून प्राचीन कोकण मधून निघालोय. आता निघतोय आरे वारे आणि रत्नदुर्ग किल्ला बघायचा आहे, तर बघूया. चल. गणपतीपुळ्यावरून अर्धा किलोमीटर पण नाहीये प्राचीन कोकण. आणि म्हणजे गणपतीपुळ्याला आला तर नक्की भेट द्या. जर तुम्हाला व्हिडिओ शूट करायचा असेल किंवा फोटोज काढायचे असेल तर तुम्हाला एक्स्ट्रा पे करावे लागतील. आम्ही केले होते, त्यामुळे आम्हाला अलाव केलं. आणि जर तुम्हाला नसेल फोटो वगैरे काढायचे तर फक्त तुम्हाला डायरेक्ट जाता येतं. आणि गाईड असतो तिथे, एक महत्त्वाचं म्हणजे की जेणेकरून गाईड तुम्हाला प्रॉपर माहिती देईल कोकणाची. आणि नावाप्रमाणे प्राचीन कोकण आहे ते, तुम्ही जाऊन गेलात तर नक्की तुम्ही पाहू शकता तिथे. तर गणपतीपुळ्याला येता, स्टे करत असाल तर एकदा व्हिजिट करा. तुमचा अर्धा तास तिथे जाईल, पण तुम्हाला प्रॉपर गाईड करतील ते लोक. सगळ्या सगळ्या गोष्टीची प्रॉपर तुम्हाला माहिती भेटेल. आता आम्ही निघालो आहे कुणकेश्वरला, सॉरी कुणकेश्वर नाही, आपलं आरे वारे आणि रत्न रत्नदुर्ग किल्ल्यावर. चल. हा, इथून राईट आहे. गणपतीपुळ्याला आलात की राईट साईडला गेलात तर, मला वाटलं माझ्या पायावरती येते. आता आम्ही चाललो आहे आरे वारे पॉइंटला. व्ह्यू बघा किती सुंदर आहे इकडे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला दुतर्फा झाडं आहेत आणि इतका सुंदर व्ह्यू आहे इथे. अरे बापरे, इकडे पण हाच प्रॉब्लेम आहे की काय, धूळ मातीचा. रस्त्याचं काम चालू आहे.
हा पूर्ण रोड समुद्राच्या कडेने जातो, म्हणजे समुद्र किनाऱ्याच्या बाजूने हा रोड आहे. जसं गणपतीपुळ्याचा जो समुद्र किनारा आहे तसाच तो एकदम सरळ 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 रत्नदुर्ग किल्ल्यापर्यंत आहे. हा बघा राईट साईडला सनसेटचा टाइम आहे, सुंदर असा व्ह्यू आहे इकडे. तर तुम्हाला व्ह्यू मी आता आरेवारेला जाऊन दाखवतो कसा व्ह्यू आहे तो. ये पुढे ये. वाव काय व्ह्यू आहे, हे बघा. आहे ना सुंदर व्ह्यू. अथांग समुद्र ज्याला कुठे अंत नाहीये, बघू शकता तुम्ही. पूर्ण रोड साईडला असंच आहे, असंच तुम्हाला पाहायला मिळेल. हे बघा इथे तुम्हाला व्ह्यू दाखवतो, एक नंबर व्ह्यू आहे. हा पूर्ण आरेवारे रोड आहे आणि या रोडला तुम्ही बघू शकता समुद्र किनारा किती सुंदर आहे. फक्त इकडे थोडं रोडचं काम चालू आहे, त्यामुळे येईल आपले लालपरी आणि आपल्या बाईक्स. पूर्ण रोडचं काम चालू आहे, माती वगैरे खूप आहे आणि हा असा अथांग समुद्र खूप भारी वाटतंय. परफेक्ट टायमिंगला आलोय, त्यामुळे नजारा एवढा सुंदर आहे शब्दात सांगता येत नाहीये. इतका सुंदर नजारा, सुंदर व्ह्यू आहे. खूप सुंदर आहे यार, बघत राहावं असं वाटतंय. समुद्राच्या लाटा, तिकडे एक किनारा आहे, समुद्र किनारा. त्या बीच वरती कोणी दिसत नाहीये, पूर्ण मोकळा आहे, स्वच्छ आहे, सुंदर दिसतोय मला, स्वच्छ आहे. तुम्ही आनंद घ्या फक्त समुद्र किनाऱ्याचा. आपल्या बाईक्स आलं चालू नव्हते का?
इकडे रस्त्याचं काम चालू आहे त्यामुळे बरीच धूळ माती उडाली आहे. हा बघा सुंदर नजारा, बीच, समुद्र किनारा, समुद्र बीच. कुठं राहिला? आला ना अजून. सारोळी गावची शाळा, भंडारपुळे गाव आहे हे बघा. दोन्ही साईडला किती सुंदर आहे. छोटासा घाट आहे, चढत चढत जायचं आहे. सॉलिड घाट आहे. ओलाची इलेक्ट्रिक चढतीये. असे रोड बघायला भेटत नाहीत कुठेही. डांबरी रोड आणि एकदम स्मूथ. ते फक्त आरे वारेच्या रस्त्याला बघायला भेटतं. आता मध्ये काम चालू आहे पण बाकी थोडंसंच आहे. बाकी तर इकडे खूप सुंदर रोड आहे. 5:30 व्हायला आलेत. प्लॅन चालू आहे रत्नदुर्ग किल्ल्यापर्यंत जाणं, पण शक्यतो आम्ही इथं थांबायचा विचार चालू आहे. इथे वाव, हे घ्या व्ह्यू. नाईस, एकदम बोट वगैरे सुंदर व्ह्यू आहे. हा बघा. चल. हा बीच आहे, आरे वारेचा जो बीच आहे ना तो. गणपतीपुळ्यापासून थोड्याच अंतरावरती आहे. मोकळा बीच आहे. बीचचं नाव आहे काजीर भाटी. काजीर भाटी बीच.
गणपतीपुळ्यापासून थोड्याच अंतरावरती आहे. काय ना, वेड्याचा बाजार आहे, मध्येच थांबतात. हे बघा, पुन्हा एकदा काजीर भाटी पूल. हा पूल आहे आणि तो बीच आहे. हे बघा, नारळीची झाडं सर्वीकडे. ते सुंदर वाटतं पाहायला. असा निसर्ग पाहण्यासाठी कोकणात यायलाच लागतं. स्क्रीनवर बघणे आणि बोलतात ना, स्क्रीनवर बघणं आणि स्वतः येऊन ते पाहणं, यात खूप फरक आहे. आमचा तोच प्रयत्न आहे की तुम्ही हे निसर्गाचं असं सुंदर असं रूप पाहण्यासाठी नक्की यावं. कारण स्क्रीनवर बघितल्यावर छान वाटतंच, पण तुम्ही स्वतः येऊन पाहिलात तर त्याचा अनुभव वेगळाच आहे. दुतर्फा झाडी. रोड एवढा स्मूथ आहे की बाईकवाल्यांचा स्पीड पण खूप आहे. आमचा स्पीड 50, 60, 70, मॅक्स टू मॅक्स 70, त्याच्यावरती नाही. स्लो राईड, सेफ राईड. काही लोकांनी असे बंगले पण बांधलेत. किती सुंदर वाटतं नारळीच्या झाडांच्या आतमध्ये घर आणि समोरच समुद्र किनारा. हे सगळं पाहण्यासाठी कोकणात जन्म घ्यावाच लागतो. कोतवडे ढोकमळे गावाचं नाव आहे. कोतवडे ढोकमळे. किती वेगळं नाव आहे ना, ऐकायला किती मस्त वाटतं. रस्ता स्मूथ असल्यामुळे स्पीड ब्रेकर टाकलेत, कारण मध्ये मध्ये छोटी छोटी गावं आहेत, त्यामुळे स्पीड ब्रेकर टाकणं गरजेचं आहे. आई ग, मागचा टायर आपटला स्पीड ब्रेकर आदळला. हे किती रिस्की आहे. बांधलं तर आहे त्यांनी, पण सरकलं तर डायरेक्ट रोडवर. गणपतीपुळ्यापासून 10 किलोमीटर अंतरावरती आहे आपलं आरेवारे बीच. तर अजून आम्ही काय 10 किलोमीटर गेलो नाहीये. 10 मिनिटं तर लागतीलच. हे कोणतं आहे? वारे बीच आहे. हे वारे बीच. आरे बीच, आरे कुठे गेलं? टेम्पोच्या पुढे जाऊया, रिक्स नको. वाव, गुरुमठ दत्त मंदिर.
टेम्पोवाल्यानं किती घाई असते बाबा. रत्नागिरी इथून 12 किलोमीटर आहे. परत एक छोटासा घाट. सूर्य देवता मावळते इकडे. समुद्र किनारा अथांग रस्त्याच्या कडेने. पाहतानाच किती भारी वाटतंय हा समुद्र किनारा. बरेच लोक चहा नाश्त्यासाठी इथे थांबतात, पण आम्ही थांबत नाहीये. आम्ही जरा पुढे जाऊन थांबतो, कारण हा बीच आणि याचा एक ड्रोन व्ह्यू घ्यायचा आहे. तो मागचाच पॉइंट होता काय? मागचा पॉइंट होता तो मागचा पॉइंट होता का? अरे मला तो कळलाच नाही. मग तिथे थांबूया का? मग तेच विचारते, तिथे थांबूया का? पुढे मग आपण याला जाऊया, रत्नदुर्गला जाऊया. ये चल. इथेच म्हणणं आहे, इथे ड्रोन उडूया, कारण इथे व्ह्यू चांगला आहे, तुम्हाला बघायला पण आवडेल. तर आम्ही परत पाठीमागे जातोय त्या पॉइंटला, जेणेकरून तिथून ड्रोन उडवायला भेटेल आम्हाला प्रॉपर. हवा खूप आहे इथे, खूप म्हणजे खूप हवा आहे. ड्रोन उडू शकतो की नाही का डाऊटेड वाटतंय मला. चला, नितेश उतरलाय म्हणजे इथेच थांबायचं आहे. हा रोड आहे, आरेवारीचा सुंदर असा रोड. सनसेटचा टाइम चालू आहे. वाजायला आले आणि
आमचा अजून काय ड्रोन उडवायचा पण पत्ता नाही आणि कसलाच पत्ता नाही. आरेवारे बीचच्या इथे आलोय. तर बघूया इकडे खाली जाऊन, तर वारा खूप आहे. तर हवेमुळे ड्रोन कुठे खरपटलं तसं गेला नाही पाहिजे, बस आमचं म्हणणं ते आहे. आरेवारे बीच आहे. आरेवारे बीचचा नजारा आहे आणि हा सनसेट, सुंदर असा सनसेट. निघूया का? आरेवारे बीच, मागे वारे बीच गेला, हा आरे बीच, दोन्ही मिळून आरेवारे बीच. युटर्न मारून जातोय परत मागे, कारण आता पुढे जाण्यात काही मतलब नाही. सनसेटचा टाइम झालाय, तर आता मागे फिरून युटर्न मारून आम्ही जातोय शूट करायला. चल चल, गाडी बघ. सनसेटचा टायमिंग आहे.
नक्की घ्या, कारण आणि आयुष्यात मजा पुन्हा करा. नाही भेटत. खरंच. आणि कोकण जेवढं फिरू तेवढं कमीच आहे, कारण का आम्ही दुसरा दिवस आहे आमचा. आम्ही आता आम्ही इथेच आहे, इथेच. कोकणातच आहे. आम्ही आजूबाजूचे प्लेस बघतोय, फिरतोय, एन्जॉय करतोय. तसं तुम्ही या वेळातून वेळ काढा आणि आयुष्य जगा, मनसोक्त जगा. खूप सुंदर आहे, खूप छान वाटतं आहे. असं वाटतं इथेच अजून काही वेळ बसावं. आणि काळोख पण होतं आहे, आता निघायचं पण आहे. निघायचं पण आहे. त्यामुळे भेटतो. छान जेवण आहे ना? जेवण कसं आहे? जेवण खूप छान आहे. हॉटेल पण चांगलं आहे, जेवण पण खूप मस्त आहे. आलात तर नक्की ते या हॉटेल पौर्णिमा.